ड्रग सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं, पण त्यांनी भन्नाट शक्कल लढवली। पालिका सर्वेच्या नावाखाली टिटवाळा येथील पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी प्रवेश केला। अखेर अश्विनीचं घर सापडलं आणि लगेच छापा घातला गेला। तेव्हा अश्विनीनं स्वतःला बार गर्ल असल्याचं सांगितलं, पण पोलिसांचं लक्ष घरातील कचऱ्याच्या डब्याकडे गेलं आणि डबा उघडताच त्यात लपलेले 6 कोटींच्या 5000 एक्स्टसी गोळ्यांचं गुपित समोर आलं। चौकशीत तिचा लिव्ह इन पार्टनर अमीर सय्यद हा ड्रग्ज पुरवठा करत होता आणि अश्विनी त्याची विक्री करायची। मंगळवारी रात्री उशिरा अमीरलाही अटक करण्यात आली आहे। अमीर आणि अश्विनी दोघं मिळून रॅकेट चालवत होते। अमीरच्या चौकशीतून याच्या पुढची लिंक हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। अश्विनी 2 महिन्यांपूर्वीच टिटवाळा इथल्या घरामध्ये भाड्यानं राहण्यास गेली होती। पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकानं तिचा शोध सुरू केला। यावेळी 2 पोलिसांच्या पथकानं पालिका अधिकाऱ्यांच्या बहाण्यानं सर्वे सुरू केला। कोणालाही काही माहिती लागू न देता ते अश्विनीच्या घरापर्यंत पोहोचले। अश्विनीचं घर सापडल्याचा ग्रीन सिग्नल मिळताच पथकानं छापा टाकत झाडाझडती सुरू केली। या कारवाईने अश्विनीचा गोंधळ उडाला, मात्र सुरुवातीला तिनंही आपण फक्त बार गर्ल असेपर्यंतची ओळख पुढे आणली। पोलिसांनी तिचं संपूर्ण घर पिंजून काढलं, मात्र हाती काहीच लागलं नाही। अखेर पोलिसांचं लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेलं आणि त्यांनी तो उघडताच हाती 6 कोटींचे ड्रग्ज लागल्यानं अश्विनीचं बिंग फुटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।